आताची जेनझी तर फारच हुशार आहे. त्यांना माहिती आहे की कोण खरंच काम करतंय आणि कोण खरं नाटक करतंय. अजितदादा यांच्या विचाराचे वारस तुम्ही सगळे आहात. तर रोहित पवार जर अजितदादांच्या विचारांचे वारसदार असतील तर त्यांचं लक्ष बारामती का असू नये? रोहित पवारांनी बारामतीतून का लढू नये? नाही, विषय एवढाच आहे. एकतर हा ठीक आहे, तो प्रश्न लोक करतात, बोलतात, पण मी सातत्याने सांगितलेलं की कर्जत जामखेडमधूनच मी 2029ला तिथं उभं राहणार. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बारामतीकरांना दादांची सवय झाली होती स्वभावाची आणि कामाची. कामाच्या बाबतीत दादा धडाडीचे नेते होते हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने बारामतीमध्ये जर आपण काम करू शकलो नाही तर कुठं ना कुठंतरी अजितदादांचा जो वारसा आहे, जो संघर्षाचा नाही तर जो धडाडीचा लगेच काम करून दाखवायचा, हा कुठंतरी त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो. आणि त्यामुळे कोण अडचणीत येणार? तर बारामतीकर अडचणीत येणार. त्यामुळे आमच्या सगळ्यांची जबाबदारी, पवार परिवाराची एक जबाबदारी आहे बारामती मतदारसंघाच्या अँगलनी नाही तर तालुक्याच्या अँगलनी, की काही झालं तरी बारामतीकरांवर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय नाही झाला पाहिजे. त्यामुळे आज पोलीस प्रशासन तिथलं असेल, शेतीचं पाणी, प्यायचं पाणी, नाही तर इतरही काही लाईटचे प्रश्न असतील, हा मुद्दा जेव्हा आमच्यापर्यंत येतो नाही तर माझ्यापर्यंत येतो तेव्हा तो मी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि महत्त्वाचं काय, दादांची जी क्षमता होती, आम्ही सगळे मिळून जे आज राजकारणात आहेत, पवारसाहेब सोडून का, पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत, जे इतर आहोत, आम्ही सगळे मिळून सुद्धा दादांच्या लेवलला तिथं काम करणं हे आमच्यासाठी अवघड आहे. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार ज्या आज आहेत तिथे आमदार, त्यांच्याकडे न जाता लोक तुमच्याकडे येतात आहेत, असाच त्याचा अर्थ झाला. रोहित पवारकडे येत नाहीत, पवारकडे येतात. त्यामुळे सुनेत्रा काकींकडनं पण लोकांच्या अपेक्षा आहेत बारामतीकरांच्या. मी स्वतः बारामतीकर, माझं मतदान बारामतीमध्ये आहे. पार जयकडनं पण अपेक्षा आहेत, खासदार सुप्रिया आत्यांकडनं अपेक्षा आहेत, युगेंद्रकडनं अपेक्षा आहेत, माझ्याकडनं अपेक्षा आहेत, माझ्या आईवडिलांकडनं पण अपेक्षा आहेत. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा पवार परिवारातले आम्ही एक व्यक्ती असल्यामुळे आमच्याकडे ते येतात. आणि मग आल्यानंतर आम्ही म्हणू शकत नाही जा त्यांना भेट. असंच सगळे करत राहिलं तर मग लोक इकडनं तिकडे बेजार होऊन जातील. त्यामुळे लोकांचं कुठलंही काम असेल तर लगेच सोडवणं दादांच्या स्टाईलमध्ये हे महत्त्वाचं आहे. कुठेतरी ह्यात एक प्रॉक्सी आमदार तयार होतोय असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, विषय एवढाच आहे, आमदार तयार होतो असं नाही, पण एक कार्यकर्ता नक्कीच त्या ठिकाणी आहे. कार्यकर्त्याची जबाबदारीच असते, कुणी आलं तर त्याचे काम त्या ठिकाणी सुरू करावे. रोहितजी, पवार विरुद्ध पवार होऊ नये अशी एक मांडणी इतक्यात सुप्रियाताईंनी केली. एबीपी